बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। दिनांक 9/9/2024 रोजी चालक फिर्यादी श्री गेंदलाल रामगरीब पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना अमेठी युनिव्हर्सिटी पासून थोडं पुढे आल्यावर मुंबई लेनला ते लघुशंकेला थांबले। त्यावेळेस अंधारात 5 ते 7 आरोपी येऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्याजवळचे 2 मोबाईल हँडसेट आणि 23,000 रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन हाताबुक्क्याने चापटांनी मारून त्यांच्याकडून जबरीने हिसकून पळून गेले। सदर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील, पोलीस निरीक्षक शेलकर आणि त्यांचे डीबीचे अधिकारी एपीआय गिजे आणि पीएसआय हर्षल राजपूत व त्यांच्या टीमने सदर ठिकाणच्या ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत का अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील 5 आरोपी त्यांनी 16 तारखेला 16/9/2024 ला ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून। त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर यापूर्वी सुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार, आतेश वाघमारे, मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून फिर्यादीकडून जी चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेट पैकी एक हँडसेट व रोख 7,000 रुपये असे हस्तगत केलेले आहे। सदर केस दरोड्याची आपण दाखल केलेली आहे आणि इतरही अजून 4 मोबाईल त्यांच्याकडून मिळालेले आहे। ते मोबाईल अशी चोरीची असण्याची दाट शक्यता आहे व त्यांचे अजून काही साथीदार आहेत त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। त्यांचे नावही निष्पन्न झालेले आहेत व त्यापैकी एका साथीदाराकडे आपल्या चोरीस गेलेल्या मोबाईल पैकी एक मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्यांनाही लवकरच राऊंड अप करू आणि असे गुन्हे अजून काही केले का त्यांनी त्याची माहिती आता पोलीस कस्टडीत आपण घेत आहोत। हो, यातील एक नंबरचा जो आरोपी आहे रोहन उर्फ गुड्डू नाईक याने या अगोदर एक्सप्रेस रोडवर या पद्धतीचा एक गुन्हा केलेला होता। तेच रेकॉर्डवरचे जुने अभिलेख पाहूनच आम्ही या टोळीच्या मागे लागलो होतो आणि त्यात आम्हाला यश संपादन झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।